नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आजची मुलाखत एका अशा विशेष व्यक्तीशी आहे जी गृहिणी असून सुद्धा समाज कार्यासाठी स्वतःचे योगदान देत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून 2009 पासून त्या वृद्धाश्रमला अर्न करतात आहे, ज्याची सुरुवात 2009 पासून झाली असून जीवन ज्योती वृद्धाश्रम या नावाने त्या संचालन त्या वृद्धाश्रमचं करते आहे। हा वृद्धाश्रम काउंटी रोड येथील मारुती शोरूमच्या अगदी पाठीमागे असलेल्या यादव नगर या ठिकाणी हे स्थित आहे। तर या व्यक्तीशी आज या गृहिणीशी आपण बोलणार आहोत की समाज कार्यासोबत स्वतःच्या घराला चालवणं तरी सुद्धा वृद्धाश्रम मध्ये का सेवेसाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे। तर या विशेष मुलाखतीत त्या मॅमचं आपण स्वागत करूया, ज्योती घरडे मॅमचं। तर ज्योती घरडे मॅम, तुमचं आमच्या पोलीस टाइम न्यूजच्या दर्शकांसमोर स्वागत आहे आणि तुम्ही तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्यावा। माझं नाव ज्योती घरडे आणि मी यादव नगर इथे राहते आणि तिथेच माझं एक हे वृद्धाश्रम मी चालवते। सर, तुम्ही सुद्धा आमच्या दर्शकांना आपला परिचय द्यावा। मेरा नाम आशीष घरडे है और मैं भी मम्मी के साथ ही रहता हूँ और मम्मी की हेल्प करता हूँ। अच्छा, खूप सुंदर। आज मॅम आपण या विषयावर गप्पा साधणार आहोत, जे काम तुम्ही करत आहात। तुमच्यासारख्या अशा कित्येक गृहिणी आहेत ज्या घरी फक्त स्वयंपाक करून घर सांभाळणं यामध्ये सीमित आहेत, परंतु तुम्ही या पलीकडे काहीतरी वेगळं करत आहेत आणि ते तुमचं एक साक्षात उदाहरण आमच्या दुसऱ्या महिलांसाठी आहे। तर जी तुम्ही आता सेवा करता आहात, जे समाज कार्य करता आहात, त्याची थोडी माहिती आमच्या दर्शकांना द्या की तुम्ही कुठलं काम करत आहे आणि कशा प्रकारे करत आहे। माझं असं आहे की रस्त्यावर जे पडलेले बुजुर्ग लोक असतात, ज्यांना दुसऱ्या आश्रमामध्ये जायला पैसे वगैरे नसतात, मग आता ते भिक्षा पण मागू शकत नाही, मग कसं करायचं, तर असे लोक मी उचलून आणते किंवा ते स्वतःहून येतात आणि मी त्या लोकांची त्यांच्या पूर्ण जीवनभर मी त्यांची ही सेवा करते आणि लोकांकडे जाऊन मी ती त्यांचे जे खर्च आहे त्याकरता मी लोकांकडे जाते। अशा प्रकारे मी ह्या लोकांना ठेवलंय असं मी सांगते आणि आपल्या नागपूर शहरातील लोक मला मदत करतात, जी थोडीफार त्या मदतीत मी त्यांच्या रोजची जीवनाची व्यवस्था करते। आणि आपण कधीपासून ही सेवा करते आहात? आता हे 2009 पासून। अच्छा, तरी आतापर्यंत आपण किती वृद्धांना असा आश्रय दिलेला आहे? आता माझ्याकडे 26 वृद्ध मरण पावलेले आहेत आणि सध्या 5 आहेत माझ्याकडे। अच्छा, या वृद्ध आश्रमला जेव्हापासून तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून असा कधीतरी तो क्षण आला का जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता आपण काय करायला पाहिजे? कोरोना काळात आलाय। कोरोना काळामध्ये मला बाहेर जाता येईना आणि खर्च कुठून करायचं, कारण भूक ही रोजच लागत असते, औषधी हे सगळं खर्च कसं करायचं म्हणून खूप विचार आला होता। मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानातले असे वगैरे गहाण ठेवले, औषधी केली आणि किराणा दुकानातून मी त्या काळामध्ये पूर्ण जितक्या वेळेस लॉकडाऊन होतं जितके दिवस पूर्ण मी त्या किराणा दुकानातून उधारी आणली। पण किराणा दुकानचे जे उधारी ज्यांनी दिली त्यांनी मला काळजी करू नका, अजून लागलं तर अजून घेऊन जा, कारण तुम्ही घरच्यासाठी नाही तर त्या लोकांसाठी घेऊन जा। बरोबर, असं मला सपोर्ट लोकांचा पण मिळत गेला। अच्छा, तरी आतापर्यंत जे आपण वृद्ध आणलेले आहेत त्यांचा काय एक वयोगट असते? त्यांचं 70च्या वरती। अच्छा, हा। आणि म्हणजे मग तुम्हाला कसं माहिती पडते की इथे हे वृद्ध आहेत आणि आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे? जसं आता माझ्या एक न्यूजपेपरला 1-2 न्यूजपेपरला माझ्याबद्दल आलेलं आहे, काही लोकांनी ते नंबर वगैरे दिलं तर ते लक्षात ठेवलं आणि मला कॉल केला की इथे एक म्हातारा आहे, तुम्ही यांना घेऊन जाल का? तर बघा त्यांना विचारून ते येतील का? मग मी गेले तिथे आणि त्या बाबाजीला विचारलं की तुम्ही याल का? तर हो. तर तुमची इच्छा आहे का? तर हो. तर मग चला, मग करायचं ऑटो आणि घेऊन यायचं। जसं ते शीतला माता मंदिर जवळ हॉस्पिटल मधून म्हातारीला फेकून दिलेलं होतं। 6 महिने ती फुटपाथवर झोपूनच राहायची, सगळं जागेवरच होतं तिचं। तर तिला मी फक्त चहा पाजायला म्हणून गेले, दिसली म्हणून, तर म्हणे नाही मला घरी घेऊन जा, तर मी तिला आणलं। आता जागा नाही माझ्याकडे, तेव्हा टिनाचे शेडचं आहे माझं, ते खालून जमिनीला फ्लोरिंग नव्हती, मी विटा ठेवल्या, विटावर टीन ठेवलं आणि तिला झोपवलं, कारण तिला आमच्या सेवेची गरज होती। तिला
पलंग किंवा याची गरज नव्हती. ती आली आणि लोकांना ती सांगायची माझ्या आईने मला वाचवलं. खूप जास्त त्यावेळेस प्रेरणादायी असते की आपण जी सेवा करतो आहे. परंतु मॅम मला हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही त्या व्यक्तींची सेवा करत आहे जे वृद्ध आहेत, म्हणजे त्यांचं जीवन आता आपण त्यांचंच करतो सहजासहजी. आता आपण बघतो आहे की आपण तिथे इन्व्हेस्ट करतो जिथून आपल्याला काहीतरी मिळेल, पण तुम्ही वृद्ध लोकांची सेवा करत आहे आणि त्या व्यक्तींकडून तुमची उमेदच काय, आपण विचारही करू शकत नाही की ते आपल्यासाठी काही करतील. परंतु अशी कुठली गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते की तुम्ही वृद्धच लोकांची असं सेवा केली पाहिजे? वृद्धांचं कसं असतं की एक मूल आहे, त्याला आपण वाढवलं तो आपला सहारा होतोय. पण वृद्ध जर कोणी झालं तर याचं कोण करेल म्हणून सगळेच लोक त्याला दुरावतात. तर मला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे चमक आहे जेवण केल्यानंतर, त्यांचं केल्यानंतर ते जसं असं लाड सुद्धा करतात. म्हणजे आई आणि वडील जसं आपल्याशी प्रेम करतात ना तसंच ते पण करतात. तर त्यांच्यावरची चेहऱ्यावरची चमक, त्यांचा तो आशीर्वाद ते मी समजली आहे. आणि मी ते म्हणजे शब्दात सांगू शकत नाही की काय ते सुख आहे त्यांचं केल्यावर. जेव्हा ते मरण पावतात ना इतकं रड येतं त्यांचं ते जातात तेव्हा, कारण ते एका आईसारखी माझी पण काळजी करतात. आली बाई, स्वयंपाकवाल्या बाईला सांगतील की बाई आली चहा करणं बाईसाठी वगैरे असं. तर आपण एवढं करतो तर ते तेवढं करतात ना आपल्या करता. तर म्हणून ती अपेक्षा नसते माझी की ते माझ्यासाठी काय करतील. मी एवढं केलं तर मी काहीतरी पुण्याचं काम केलं असं माझ्या मनाला समाधान होतं आणि मी ते कार्य करते. खूप सुंदर. आणि खरंच अक्षरशः हे जेव्हा ऐकतो तर असं वाटते की आम्ही काहीतरी एक स्टोरी किंवा एक फिलॉसॉफी ऐकतो आहे, पण आपण साक्षात बघतो आहे ज्योती मॅम यांच्याकडून की ज्या वृद्धांकडून आपल्याला काहीही अपेक्षा नसते, कुठलीही आशा नसते, तिथे ते निस्वार्थपणे फक्त 2 शब्द प्रेमाचे आणि एका आशीर्वादाच्या आशेने ते हे निस्वार्थपणे काम करताना आपल्याला दिसत आहे. तर मला हे म्हणायचं आहे की ते एकदम वृद्ध आहेत. काही काही असे असतील की जे स्वतःची कामं करू शकत नाही, पण तुम्ही घर सांभाळून सुद्धा त्यांना कसं काय टॅकल करता किंवा कसा तो समतोल राखता दोघांमध्ये पण? मी सकाळी बाहेर जाते, मी 12-12:30 पर्यंत लोकांकडे 1-2 तास जाते. कारण की आता माझं पण वय होत आलंय, तर जितकं माझ्याने चालणं होईल मी तितकं जाते. जे मिळालं त्यात आम्ही दिवसभराची जी व्यवस्था आहे ती करतोय त्यांच्या जेवणाची. बाकी वेळ मी त्यांना देते. मग मशीन आहे त्याच्यात कपडे आम्ही टाकतो, तेही मशीन लोकांनीच दिली, काय गरज आहे असं विचारून ते टाकायचं. मग बाकीच्या वेळी हा सांभाळतो. पाणी गरम करून बाथरूम पर्यंत नेऊन देणं, जसं आता कोणाला घाव आहे कोणाच्या पायाला त्याला साफ करणं, डायपर चेंज करणं, हे सगळं, याच्या बेडशीट्स बदलणं, कपडे वाळू घालणं, हे सगळं मग हा करतो. आणि बाई जर नसली तर हा स्वयंपाक सुद्धा करतो. म्हणजे याचा मी नसतानाचा सपोर्ट, मग हा नसला तर मी, असं आम्ही दोघं मिळून करतोय. कारण आम्ही एक बाई त्यांच्यासाठी सेवा करता 15,000 किंवा असं बाई आम्ही ठेवू शकत नाही. बरोबर. मग कधी असं झालं का की ते वृद्ध आहे हा, तर कधी त्यांच्या काही अशी कामं करता करता तुम्हाला कधी असं झाला का, असा प्रसंग आला का की मी किती दिवस या सगळ्या गोष्टी करायच्या? नाही, असं कधी वाटलं नाही. त्या जेव्हा भांडतात तर एकमेकांचं असं सांगतात, मग आम्ही म्हणतोय की पहा नशिबाने भेटले तुम्ही सगळे एक समदुःखी, तर असं नाही वागायचं असं वगैरे आम्ही समजवतोय. त्यावेळेस वाटतं की कसं करायचं यांना, काय कसं सांभाळायचं, कारण प्रत्येकाचा जो स्वभाव आहे तो वेगळा आणि ते कोणत्या टेन्शन मधून आले ते पण वेगळं, म्हणून मग आम्हाला समजून घ्यावं लागतं. बरोबर. मला हे म्हणायचं आहे की जर आतापर्यंत 9 ते 10 वर्षापर्यंत म्हणजे यामध्ये समाजाचा किंवा प्रशासनाचा आर्थिक तुम्हाला काही मदत झाली? नाही, अजून नाही. प्रयत्न पुष्कळ केले मी, पण अजून काही आर्थिक मला कुठून अशी मदत मिळालेली नाहीये. तरी सुद्धा त्या वृद्धांसाठी तुम्हाला काय काय करावं लागतं असं त्यांच्यासाठी, म्हणजे या गोष्टी करूनच ठेवाव्या लागत असतील? जसं आता त्यांचं ते औषधीचं आहे, कोणाला बीपी शुगर रेग्युलर ते गोळ्या वगैरे ते आहे त्यांचं. मग जेवणाचं तर हे रेग्युलरच आहे है ना. मग कपडे वगैरे तर असं आहे की जुने वगैरे कपडे कुणी दिले तेही ते घालून घेतात, कारण ते काही पेन्शनर किंवा असे कोणी मोठ्या घरातले आलेले म्हातारे नाहीच आहेत, तर अशा पद्धतीचे ते होतं.
पण जसं आता आम्हाला सुधारणा करायची आहे, टीन शेड आहे, बदलायची आहे, फ्लोरिंग नाही आहे, तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या अडचणी येतात ना, तेव्हा मला खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि या सेवेला घेऊन आता तुम्ही भविष्यासाठी किंवा समोरच्यासाठी काय बघता? मला आता जसं मी पुष्कळशे असे आपल्या शहरातच बघितलेले आहे, पेन्शनर लोक आहेत जे ज्यांचे मुलं विदेशात वगैरे गेलेले आहे, कामवालीच्या भरोशावर ते आहेत. माझ्याकडे खूप लोक असे भेटतात जे रडतात, तर माझ्याकडे जागा नाही आहे. तर मला जर जागा मिळाली आणि भवन बनवून मिळालं तर मी पेन्शनर लोकांना पण ठेवेल, कारण त्यांची राहण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे ना. आणि या एका शेडमध्ये एका संडास बाथरूम मध्ये ते राहू शकणार नाही. तर ते माझं स्वप्न पण आहे आणि मी करेलच ते. अच्छा, त्यासाठी काही प्लॅनिंग तुम्ही केली आता? प्लॅनिंग म्हणजे मला विश्वास आहे, आता मी तर हे कार्यच करते, लोकांची मदत आणि परमेश्वराची साथ है ना. तर असं कोणीतरी असेल जो आपल्याला दान देईलच आणि मग आपण ते सुरुवात करूया. पण अशी खूप इच्छा आहे माझी की माझ्या मुलाची पण आहे की आम्ही अशा लोकांची सेवा करत करत आपलं आयुष्य घालवू. सर, आपके लिए मेरा ये क्वेश्चन रहेगा कि आपने यंग होते हुए इस युवा पीढ़ी में जो युवा अलग अलग डायरेक्शन में चले गए हैं, लेकिन आपको ऐसा क्या हुआ है, ऐसी कौन सी बात है जो ज्यादा अट्रैक्ट की, जिसकी वजह से आपने समाज सेवा करना चाहा और वो भी आप करते चाहा ही नहीं, उसको करते आ रहे हो? तो उसका एक एक्सपीरियंस आप हमारे दर्शकों को बताइए. मैं तो बचपन से ही मेरी मम्मी को देख रहा हूँ, मेरी मम्मी का काम, और मेरे लिए प्रेरणादायी मेरी मम्मी ही है पहली. और मैं बचपन से देखता है कि मम्मी किस प्रकार लोगों को ला रही है, और फिर न्यूज़पेपर में भी आ रहे हैं सारी चीज़ें. तो मैंने देखा कि ये काम इतना अच्छा है कि एक जो मन का समाधान है वो इस काम में है. पैसा तो काफ़ी कमा लेंगे, लेकिन अगर मन का समाधान नहीं मिला तो वो वो पैसा कोई काम का नहीं है. इसलिए मैं सबसे पहला प्रेरणादायी मेरी मम्मी है, और मेरी मम्मी के ही गुण मेरे अंदर है, और मैं ये सेवा में अभी तक लगा हूँ. जैसे आप समाज सेवा करते हो, तो इसका कोई ऐसा एक एक्सपीरियंस मुझे बताओगे जिसकी वजह से आपको लगा कि मैं जो कर रहा हूँ वो बहुत ही मेरे लिए फायदेमंद है? ऐसे तो बहुत एग्जाम्पल आए हैं. एक बाबूजी का एग्जाम्पल था, हमारे आश्रम में ही आए थे वो. तो मम्मी को मिले थे मेडिकल स्टोर में, वो फुटपाथ में पड़े हुए थे. तो वो बाबाजी एक्चुअली अपंग थे, और मैं तब अकेली आश्रम में संभालता था. तो मम्मी ने बोला कि यहाँ पर एक बाबाजी हैं, तो ले आऊँ क्या बेटा? तो मैं बोला वो अपना कर पाएंगे क्या खुद का? तो मम्मी बोले नहीं, वो खुद का नहीं कर पाएंगे. तो फिर मैं बोला भाई भी नहीं है, कैसा करेंगे, कौन करेगा? तो मम्मी बोले वो मजबूर है बेचारे, ले आओ. ले आते हैं. मतलब ठीक है. तो फिर वो बाबाजी को जब लाए घर में, तो वो उनका पैर सड़ा हुआ था, उनको वात की शिकायत थी. तो मैं उनको वापस उनका घाव साफ किया, उनको मैंने नहलाया, उनका मैंने खुद का अपना हाफ चड्डा उनको पहनाया, और फिर मैंने हॉस्पिटल में लेकर गया. तो बाबूजी ने मुझे एक ही शब्द बोला था. मैंने फिर उनके बेटे को फ़ोन किया कि मैं बोला बाबूजी यहाँ पर हॉस्पिटल में एडमिट है, आप आ जाइए, इनका इलाज चालू है. तो उनके बेटे ने मना कर दिया कि मैं नहीं आ पाऊँगा, मेरे को समय नहीं है. और वो बाबूजी ने मुझे बोला कि बेटा तू मेरे साथ रहे, मेरे बेटे को मत बुला. तो मैंने देखा कि जो प्रेम हम सामने दे रहे हैं वही प्रेम हमको रिटर्न में मिल रहा है सामने वाले से. तो इससे मेरे को बहुत प्रेरणा मिली कि यार ऐसे ही काम में लगे रहो, और यही बहुत अच्छा मुझे लगा. हमारी युवा पीढ़ी के लिए आप क्या संदेश देना चाहोगे? मैं युवा पीढ़ी के लिए संदेश देना चाहूँगा कि आजकल युवा पीढ़ी में नहीं है कि वो ज़्यादातर माँ बाप का आदर नहीं कर पाते, और पहले के समय से ज़्यादा आज के समय में देखने को मिलता है कि लोग माँ बाप का आदर नहीं कर रहे हैं. तो मैं आज के युवा को यही बोलना चाहूँगा कि माँ बाप का आदर करें, उन्हें संभालिए, और आने वाले समय में ऐसे आश्रम की ज़रूरत ना पड़े. मैं चाहता हूँ कि आश्रम बंद हो जाना चाहिए, है ना. हर घर में अपने माँ बाप को संभालने वाला एक युवा, उनका बेटा उनको संभालने के योग्य रहे. मेरी यही इच्छा है आज की युवा से. थैंक यू सो मच सर. और बहुत अच्छा लगता है कि हमारी युवा पीढ़ी इस विचारधारा को लेके चलती है. जो युवा सच में अपने माँ बाप का अगर नहीं कर सकता है तो उस युवा का युवा होना ही मूल्यवान नहीं है, ऐसे मुझे आपको सुन के लगता है. और बहुत ही महत्वपूर्ण है घर से मिले हुए संस्कार को हम लोगों तक लेके आए.
बहुत ही ज़्यादा प्रेरणादायी हमारे लिए भी है। मॅम, तुम्ही आमच्या गृहिणी महिलांना ज्या घरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा पर्सनली काय सल्ला राहील? आता गृहिणीला तर खूप कामं असतात, त्यांनी त्यांची कामं सांभाळून जे काही करतात ते, कारण आपण तेच करत आहोत, पण माझं त्यांना सांगणं आहे की आपला जो नवरा आहे तो आपल्या त्या सासूमुळेच आपल्याला मिळालेला आहे, तर आपण आई म्हणून त्या सासूचं करावंच. पण असं आपण बाहेर कधी कुठं गेलंय तर मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळ्यांनाच मदत करा, पण एखाद्या म्हातारी आहे ती चालू शकत नाहीये, जाऊ शकत नाही, रस्ता पार करू शकत नाहीये, तुम्ही करून द्या. उपाशी असेल तिला त्या दिवसापुरतं तिला द्या. आणि अशाने काय होईल की तुम्हाला घरची जी सासू आहे ना तिची पण दया येऊ लागेल. तर गृहिणींनी अशा पद्धतीने आपल्या सासूबरोबर वागावं आणि काहीतरी वेगळं करावं. नुसतं घर आणि मुलं आणि हे याच्यातच काही ठेवलेलं नाहीये असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद मॅम तुमचा. आमच्या दर्शकांपर्यंत तुम्ही जे आमचे दर्शक आहेत त्यामध्ये असलेल्या महिला ज्या फक्त घरापर्यंत सीमित आहेत, आणि हा खूप मोठा एक मेसेज आमच्या सर्वांसाठी आलेला आहे की खरंच सुरुवात जर आपण आपल्या घरापासून केली, म्हणजे एक आई एक सासू, खरंच आहे ना, ज्या घरात सून आली त्यानंतरच त्या सासूचं वर्चस्व संपून जातं. आणि तोच मग मुलगा, ज्या मुलाला ज्या आईने जन्म दिलं तोच मुलगा तिला टाकून त्या सुनेचं ऐकून तिला रस्त्यावर यावं लागतं. आणि त्या लोकांना रस्त्यावरून हे लोक जेव्हा आश्रय देतात तर ते इतकं मोठं एक म्हणजे इतकं मोठं भविष्यात बघत आहे, स्वप्न आहे त्यांचं की असा कुठलाही आश्रम नसायला पाहिजे जिथे वृद्ध लोक आश्रय घेतील. म्हणजे एक मेसेज हा आमच्या सर्वांसाठी आणि आमच्या समाजासाठी आहे की आपल्या घरात असणारे वृद्ध, ते कुणाची आई असो किंवा कुणाची सासू असो किंवा कुणाची आजी, तर तुम्ही तुमच्याच घरी तुमच्या पाल्यांना पालन पोषण करा. म्हणजे ना आपल्या शहरात जेवढे आश्रम आहेत त्या आश्रमपर्यंत त्यांना जाण्याची गरजही पडणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच गप्पांसह. मॅम आणि सर, तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही पोलीस टाइम न्यूज चॅनलला वेळ दिला आणि आपली समाजकार्याची ओळख आमच्या दर्शकांपर्यंत आणली. त्यासाठी आम्ही सर्व तुमचा खूप खूप धन्यवाद करतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह. तोवर नमस्कार. बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर.